आणि आता पाहूया आणीबाणी आणि त्यावरून रंगलेलं राजकारण या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। आणीबाणीच्या काळात भारतात लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न झाला। आज कुठल्याही चौकात उभं राहून पंतप्रधानांना शिव्या देऊ शकतात, कारण लोकशाही जिवंत आहे। देवेंद्र फडणवीसांचा काँग्रेसवर हल्लाबोल। मोदींच्या राज्यकारभाराला काँग्रेसचे लोक छुपी आणीबाणी म्हणतात, पण खऱ्या आणीबाणीवर तोंडावर पट्टी लावून बसतात। आणीबाणीच्या नावाखाली त्यांनी संविधानाचा गळा घोटला। एकनाथ शिंदेंचा काँग्रेसवर निशाणा। आणीबाणीला बाळासाहेबांनी समर्थन दिलं होतं। इंदिरा गांधींनी संविधानाचा मान राखून आणीबाणी लावली होती। गेल्या 10 वर्षात देशात अघोषित आणीबाणी सुरू। संजय राऊतांची भाजपवर टीका। भारताच्या लोकशाही इतिहासातील सर्वात काळ्या अध्यायांपैकी एक असलेल्या आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण झाली। भारतीय लोक हा दिवस संविधान हत्या दिन म्हणून साजरा करतात। तत्कालीन काँग्रेस सरकारनं लोकशाहीला ओलीस ठेवलं होतं। पंतप्रधान मोदींचं काँग्रेसवर टीकास्त्र। आणीबाणी हा काँग्रेसचा सत्तेच्या अन्यायाचा काळ होता। आणीबाणी ही राष्ट्रीय गरज नव्हती, तर लोकशाही विरोधी मानसिकतेचं प्रतिबिंब होती। अमित शहांचा काँग्रेसवर हल्लाबोल। आणीबाणी चुकीची होती, तर माजी सरसंघचालक बाळासाहेब देवसरांनी इंदिरा गांधींचं अभिनंदन का केलं? आणीबाणी उठवल्यानंतर पारदर्शक निवडणुका झाल्या। सरकारच्या जमिनी विकून मत चोरून निवडणुका झाल्या नाही। हर्षवर्धन सपकाळ यांचं भाजपला प्रत्युत्तर। आणीबाणीत माझ्या वडिलांना अटक झाली होती। इंदिरा गांधींनी अटक केली एवढंच समजत होतं। लहान वयात वडिलांपासून बराच काळ दूर राहावं लागलं, त्यामुळे मनातून चीड होती। फडणवीसांनी सांगितली कटू आठवण। भाजप आणीबाणीपेक्षाही भयंकर वागतोय। 100 चूहे खाकर बिल्ली चली हज को। भाजप काँग्रेसपेक्षा वेगळा नाही। बच्चू कडूंची भाजपवर सडकून टीका। सत्तेसाठी भाजप सैतानाचीही मदत घेऊ शकतो। अजित पवारांसोबत भाजपने सरकार स्थापन केलेल्या दिवशीच मी आणीबाणीत तुरुंगवास भोगल्याबद्दल मिळणारा सन्मान निधी नाकारला। प्रकाश महाजनांची टीका। चांगली गोष्ट आहे। भाजप आणीबाणीमध्ये अटक झालेल्या लोकांची आठवण काढतो। मला वाटतं सुधाकर बडगुजर आणि शरद पवारचा, अजित पवारचा सुद्धा सत्कार आज करायला पाहिजे।